महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट 22 जागांवर निवडणूक लढवणार आहे। त्यापैकी 15 जागांवरील उमेदवारांची उद्या घोषणा होणार आहे, तर उर्वरित 7 जागांचा सस्पेन्स कायम राहणार आहे। 22 पैकी 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत आणि आता 7 जागांचा सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळते। संभाव्य यादी सुद्धा ठाकरे गटाची समोर आलेली होती, मात्र आता उद्या अधिकृतपणे उद्धव ठाकरे गटाची यादी जी आहे ती समोर येणार आहे आणि 15 नावं कोण कोण असतील, कुणाकुणाला संधी देण्यात आली आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आमचं जागा वाटप हे महाराष्ट्रातच होतं, आम्हाला दिल्लीला जायची गरज नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी महायुतीला टोला लगावलाय। त्याचबरोबर सांगलीची जागा ठाकरे गट लढणार, तर भिवंडीमध्ये शरद पवार गट लढणार असल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे। आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रातच करतो। कधी आम्ही मातोश्रीवर बसतो, कधी सिल्वरला बसतो, कधी अन्य ठिकाणी बसतो। आमच्यात जे काय चाललंय ते या राज्यात आहे। आम्हाला सूट दिल्लीला जाऊन नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून बसावं लागतं।